इशरत जहां एन्काउंटर प्रकरणी भाजपचे खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी लोकसभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे। गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अडकवण्याकरता काँग्रेसच्या बड्या नेत्यानं आमिष दिल्याचा दावा सत्यपाल सिंग यांनी केला। इशरत जहां ज्या ठिकाणी गेली त्याचे पुरावे होते, मात्र सीबीआयवर दबाव आणून पुरावे बदलण्यात आल्याचा खुलासा देखील सत्यपाल सिंग यांनी केला। त्यामुळे या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। सरकारी बँकांचे 9,000 कोटी थकवून मल्ल्या देशाबाहेर जात असताना सरकारला दिसले नाही का, असा जळजळीत सवाल आज काँग्रेसचे राज्यसभेतले नेते गुलाम नबी आझाद यांनी केलाय। मल्ल्या देशाबाहेर पसार होत असताना सीबीआयने त्यांना अटक का केली नाही असेही गुलाम नबी आझाद यांनी विचारले। राज्यसभेमध्ये विजय माल्या 2 मार्चला देशाबाहेर गेल्याच्या अटॉर्नी जनरलच्या माहितीवर विरोधकांनी सरकारला घेण्याचा प्रयत्न केलाय, पण यावर उत्तर देताना अर्थमंत्री अरुण जेटलींनी काँग्रेसच्या सरकारनंच मल्ल्यांना वारंवार कर्ज दिलं असं उत्तर दिलं। शिवाय आमचं सरकार आल्यावर मल्ल्यांच्या अनेक मालमत्ता जप्त झाल्याची माहिती देखील जेटलींनी दिली। आरएसएसची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा राजस्थानच्या नागौर इथं होती। तिथल्या शारदा विद्यानिकेतनमध्ये होणाऱ्या या बैठकीच्या केंद्रस्थानी अर्थातच 5 राज्यांमधल्या आगामी विधानसभा निवडणुका राजकीय मुद्द्यांवर यावेळी विचारमंथन होण्याची शक्यता आहे। इथलं संपूर्ण माहोल राजस्थानी करण्यात आला असून सदस्यांचं स्वागत राजस्थानी पद्धतीनेच करण्यात येतं। राज्यसभेतलं संख्याबळ आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करण्याची एकही संधी काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष सोडताना दिसत नाहीत। बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर सरकारी आभार प्रस्तावात काँग्रेसच्या सुचवलेल्या सुधारणा आल्यावर प्रस्ताव मंजूर करण्यात आला। राज्यसभेमध्ये गुलाम नबी आझाद यांनी सुचवलेल्या सुधारणांमध्ये पंजाब आणि हरियाणा सरकारनं नुकत्याच मंजूर केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारांच्या पात्रतेच्या नियमांचा निषेध करण्यात आला। दोन्ही राज्यात उमेदवार साक्षर असणं बंधनकारक करण्यात आलं। हा निकष गरीब आणि अशिक्षित महिला विरोधी असल्याचा दावा करत त्याचा निषेध व्हावा, सुधारणा व्हावा अशी सूचना आझादांनी मांडली होती। राज्यसभेत संख्याबळ काँग्रेस, डावे पक्ष, सपा आणि बसपा हे सगळेच विरोधक सरकारच्या विरोधात एकजूट झाले तरी राष्ट्रपतींच्या अभिभाषणात ही निषेधाची सुधारणा मंजूर झाली। सहसा राष्ट्रपतींच्या अभिभाषणात असं कुठल्याही प्रकारचे बदल न करता प्रस्ताव मंजूर करण्याची प्रथा आहे। काल ही प्रथा मोडण्यात आली। दरम्यान सरकार आणि विरोधक यांच्यातली दरी बघता जीएसटी घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळणं आणखी लांबणीवर पडेल असं चिन्ह आता स्पष्ट दिसू लागलंय। पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या विरोधात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस निवडणूक लढवणार आहेत। भाजपच्या तिकिटावर ममता बॅनर्जींना ते आव्हान देणार आहे। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी भाजप कार्यालयात चंद्रकुमार बोस यांच्या उमेदवारीची घोषणा केली। 18 परदेशी बँका जेएसपीएलला तब्बल 3,700 कोटींचं कर्ज परत मागण्याची शक्यता आहे। जेएसपीएलनं जपानच्या मोठ्या बँकेतून $1.5 कोटी कर्ज घेतल्या। दरम्यान जेएसपीएलनं सर्व कर्ज परत करणार असल्याचं आश्वासनही दिलं। बिहार सरकार अवैध दारू विक्रीच्या विरोधात देशातील सर्वात कडक कायदा करण्याची शक्यता आहे। अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करत फाशीची शिक्षा होईल अशी तरतूद या कायद्यात असण्याची शक्यता आहे। विधानसभेच्या आगामी सत्रामध्ये हा कायदा आणला जाण्याची शक्यता आहे। भटक्या कुत्र्यांची नसबंदी हवीच असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं प्राणीप्रेमींचा आक्षेप फेटाळलाय। मुंबई उच्च न्यायालयासह सर्व उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीला मान्यता दिली आहे। मात्र या नसबंदी दरम्यान कुत्र्यांचे हाल होतात असं सांगत प्राणीमित्रांनी आणि काही संघटनांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या। यावर सुनावणी करताना नागरिकांना उपद्रवी ठरणाऱ्या कुत्र्यांची नसबंदी व्हायलाच हवी असं न्यायालयानं म्हटलं। कुत्रा चावल्याच्या एखाद्याच्या मदतीला कुठला प्राणीमित्र धावून आल्याचं पाहिलं नाही असं मतही विधिज्ञांनी व्यक्त केले। त्यामुळे या प्रकरणी सर्व राज्य सरकार आणि महापालिकांनी भटक्या कुत्र्यांचा त्रास रोखण्याऐवजी कोणत्या उपाययोजना करता येतील याचा अहवाल 6 आठवड्यात सादर करावा असे निर्देश दिले। भारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत यापुढे आमूलाग्र बदल होणार आहेत। ऑनलाईन नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सर्व प्रकारच्या लेखी परीक्षा देखील ऑनलाईन होणार आहेत। लष्कराच्या भरती विभागाचे सहाय्यक महासंचालक DB पैनी यांनी याबाबतची घोषणा केली। आतापर्यंत फिजिकल चाचणी आधी आणि त्यात उत्तीर्ण झालेल्यांची लेखी परीक्षा घेतली जात होती। यापुढे ऑनलाईन लेखी परीक्षा आधी आणि नंतर फिजिकल टेस्ट होतील। लेखी परीक्षा एकाच दिवशी होईल। यात चाळणी लागल्यानं कमी उमेदवार असतील आणि फिटनेस टेस्ट घेताना अधिक सुलभ होईल असं पैनी म्हणाले। लेखी परीक्षेकरता वेगळं स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलंय। त्यात छेडछाड करणं शक्य नसल्याचंही पैनी यांनी स्पष्ट केलंय।
या वर्षाअखेर किंवा पुढच्या वर्षात या नव्या पद्धतीनुसार भरती केली जाणार आहे. राज्याकडे वळतोय आपण. विनोद तावडेंच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे काय याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी मागणी करत स्थगन प्रस्ताव मांडला. मंत्री विनोद तावडे हे एका खासगी कंपनीचे संचालक असल्यानं त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. मात्र त्यांना वेगळ्या नियमानुसार चर्चेचा प्रस्ताव देण्याची सूचना करत विधानसभेच्या अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला. मात्र विरोधक ठाम होते. त्यामुळे झालेल्या गोंधळात विधानसभेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. आदिवासींच्या कोट्यातून धनगरांना आरक्षण देता येणार नाही असं आज आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांनी स्पष्ट केलंय. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी आज विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. असं करताना त्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. निवडणुकीनंतर महिन्याभरात आरक्षण देऊ असं आश्वासन धनगरांना दिलं होतं. मात्र 1.5 वर्ष झाल्यावरही आरक्षणाविषयी सरकार गप्प आहे आणि आता तर थेट आदिवासी विकास मंत्री नाही म्हणतायत. त्यामुळे फडणवीस सरकार धनगरांना फसवतोय असा आरोप त्यांनी केला. सुनील तटकरेंनी या मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. देवना डम्पिंग ग्राउंडला आगीमागं काही समाजकंटकांचं षडयंत्र असल्याचं सरकारनं नेमलेल्या चौकशी समितीच्या अंतरिम अहवालात नमूद करण्यात आलं. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देवनारच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागली होती. त्यामुळे संपूर्ण मुंबईत प्रदूषणाचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला होता. मुंबई पोलिसातले अतिरिक्त आयुक्त मनोज लोहिया यांच्या नेतृत्वात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अंतरिम अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. या अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली. सूत्रांचं म्हणणं ही आग नसून मुद्दाम खोडसाळपणे पेटवण्यात आलेला हा कचरा होता. येत्या 15 दिवसात याविषयीचा अंतिम अहवाल सादर होईल असं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. डंपर व्यावसायिकांचं गेले 7 दिवस सुरू असलेलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. नारायण राणे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंची भेट घेतली. यावेळी डंपर चालक मालक संघटनेच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांना यावेळी मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन राणे आणि विखे पाटील यांना दिलं. चर्चा यशस्वी झाल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनं विकसित केलेल्या मिनी जीपीएस प्रणालीमधला 6वा उपग्रह अंतराळ झेपावलाय. PSLV C32 या प्रक्षेपकाच्या सहाय्यानं IRNSS-1F या उपग्रहाचं 4:01 श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी उड्डाण झालं. अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीला पर्याय म्हणून इस्रोनं भारतीय IRNSS प्रणाली विकसित केली. एकूण 7 उपग्रहांच्या समूहातील 5 उपग्रह यापूर्वीच कक्षेत स्थिरावले. त्यात 6वा उपग्रह त्याच्या कक्षेमध्ये सोडण्यात आला. यानंतर अचूकता आणखी वाढणार आहे. मोहीम यशस्वी झाल्यानंतर PSLVचं हे सलग 32वं यशस्वी उड्डाण ठरलं. दुबईमध्ये जनजीवन पावसानं विस्कळीत झालंय. शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आले. कदाचित उद्याही शाळा बंद ठेवल्या जातील अशी शक्यता आहे. विमानसेवा देखील विस्कळीत झाली. काही विमान उड्डाणं रद्द करण्यात आली. शेअर मार्केटमध्ये सकाळचे सर्व व्यवहार पावसानं बंद होते. दुबईत वर्षाकाठी 78 मिलीमीटर पावसाची सरासरी नोंद असते. मात्र यावर्षी अवकाळी पावसानं कहर माजवलाय. एका दिवसात 240 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. शिवाय उद्याही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. सुमारे 250 अपघात या पावसामुळे झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. इकडे अमेरिकेतल्या उथा भागातल्या बर्फाच्या तलावात अडकलेल्या कुत्र्याची सुटका करण्यात आली. रेस्क्यू टीमनं अनेक तासांनंतर अडकलेल्या कुत्र्याची यशस्वी सुटका केली. एका बोटीच्या सहाय्यानं ही रेस्क्यू टीम कुत्र्यापर्यंत पोहोचली आणि त्यांनी त्याची सुटका केली. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सरकारच्या नव्या लेबर लॉ रिफॉर्मला विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केलाय. त्याविरोधात त्यांनी प्रदर्शनं केली. लेबर कायदा हा कामगारांच्या हिताचा नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेतल्या लुसियानामध्ये आलेल्या पुरानं अनेक लोकांना स्वतःची घरं सोडून सुरक्षित ठिकाणी नेण्यात येते. बचाव पथकाच्या माध्यमातून बोटीतून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं जात आहे. सरकारकडून युद्धपातळीवर मदत देण्यात येते. अंतराळामध्ये पर्यटकांनाही जाणं आता शक्य होण्याची चिन्ह आहेत. Amazon.com कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस याकरता प्रयत्न करत आहेत. बेझोस यांची दुसरी कंपनी
पुढच्या वर्षापर्यंत स्पेसशिपचं परीक्षण करणार आहे. जर या परीक्षणात कुठलाही अडथळा आला नाही तर 2018 मध्ये अंतराळात पर्यटकांना नेण्याचा त्यांचा मानस आहे. अमेरिकेतल्या एका हॉटेलात स्फोट झालाय. त्यात अग्निशमन दलाचे 9 कर्मचारी जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हॉटेलसोबतच जवळ असलेल्या कॉफी शॉपला देखील या स्फोटाचा फटका बसलाय. स्फोट नक्की कशाने झाला याचा अजूनही उलगडा झालेला नाही. इराणमधून FBI एजंट रॉबर्ट लेविसिन्स यांचा शोध सुरू आहे. इराण सरकार त्याचा शोध घेण्याकरता पुरेपूर सहकार्य करत असल्याचं व्हाईट हाऊसमधून सांगण्यात येतं. 9 वर्षापासून FBIचा हा एजंट बेपत्ता आहे. भारतात सुरू असलेल्या T20 कप करता पाकिस्तानचा संघ देशात येणार नाही. सुरक्षेची लिखित हमी देण्याचं आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तानचा संघ भारतात येणार असल्याचं PCBनं स्पष्ट केलं. लिखित आश्वासनानंतरच संघ भारतात पाठवणार असल्याचं शहरयार खान यांनी सांगितलं. T20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश टीमनं विजयी सलामी दिली. बांगलादेश टीमनं नेदरलँड्सला 8 रन्सनं पराभूत केलं. प्रथम बॅटिंगला उतरलेल्या बांगलादेशनं विजयाकरता 154 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.